अकोला के मूर्तिजापुर में एक ही वार्ड से दो वंचित बहुजन आघाड़ी उम्मीदवारों को एबी फॉर्म दिए जाने से वंचित पदाधिकारियों और चुनाव अधिकारियों के बीच भ्रम की स्थिति पैदा हो गई है। जहां मूर्तिजापुर नगर परिषद के लिए नामांकन दाखिल करने के आखिरी दिन एक ही वार्ड से दो वंचित बहुजन आघाड़ी उम्मीदवारों को एबी फॉर्म दिए जाने से वंचित पदाधिकारियों और चुनाव अधिकारियों के बीच भ्रम की स्थिति पैदा हो गई। माना जा रहा है कि दोनों उम्मीदवार पार्टी के चुनाव चिन्ह और पार्टी की ओर से चुनाव लड़ने को लेकर अड़े हुए हैं। कहा जा रहा है कि यह मामला चुनाव निरीक्षक या आयुक्त के पास ले जाया गया है, लेकिन चुनाव अधिकारियों या पार्टियों की ओर से अभी तक कोई आधिकारिक जानकारी नहीं दी गई है। आपको बता दें कि कहा जा रहा है कि चुनाव अधिकारी वरिष्ठ अधिकारियों के संपर्क में है, जबकि वंचित बहुजन आघाड़ी के वरिष्ठ पदाधिकारियों और कोर कमेटी की बैठक हो रही है। हालांकि यह अभी भी स्पष्ट नहीं है कि किस पदाधिकारी ने पार्टी में कई वर्षों से निष्ठापूर्वक काम कर रहे कार्यकर्ताओं को छोड़कर बाहर से आए किसी व्यक्ति को उम्मीदवारी देने के लिए कोर कमेटी से संपर्क किया होगा, या जिसने एक ही वार्ड में दो उम्मीदवारों को एबी फॉर्म दिए होंगे। खैर, इसके पीछे वास्तव में सदस्य तंत्र क्या है? शहर में तरह तरह की चर्चाएं अब चल रही है। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकाच प्रभागातून दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। नुसता हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्येच गोंधळ नाही तर यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये पण सुद्धा मोठा गोंधळ उभा राहिलेला आहे। नेमका एबी फॉर्म बद्दल कसा घोटाळा झाला, हा कोणी एबी फॉर्म दोघा उमेदवारांना दिले याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले असले तरी सुद्धा आज प्रभाग क्रमांक 10 मधील जे काही नागरिक आहेत, महिला आहेत, युवक आहेत, युवती आहेत, त्यांनी आज चक्क वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना घेरून घेतलं होतं आणि जाब विचारला की आमचा उमेदवार हा असताना सुद्धा दुसऱ्या नवीन आलेल्या पार्सलला कसं काय एबी फॉर्म दिला गेलं। आणि गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 10 मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर चावरे यांनाच तिकीट मिळालं अशी चर्चा रंगात शहरामध्ये रंगली असतानाच ऐन वेळेवर आलेल्या पार्सलला वंचित बहुजन आघाडीकडनं एबी फॉर्म दिला गेल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचं समजल्या जात आहे। मात्र अद्यापपर्यंत हे स्पष्ट झालेलं नाही आहे की या सांगा, आज तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्याकरता गेले होते, तुमच्या परिसरातील काही नागरिक होतात, काय नेमका विषय होता? सागर दादा चावरे यांना तिकीट मिळायचा विषय होता। काय झालं, काय घटना काय होती जरा सविस्तर? घटना अशी आहे की सागर दादा चावरे यांच्यावर अन्याय झालेला आहे। यांना पार्टीत राहून काम केलेलं आहे, 7 वर्ष त्यांना पार्टीला दिलेलं आहे। त्याच्यानंतर कोणी दुसरा उमेदवार 2 या 2-3-4 दिवसासाठी येईन आणि तो त्याला तिकीट भेटणार, हे गलत झालेलं आहे। वंचितवर आपण दोष व्यक्त केला, काय नाही मला सांगा, आपल्या परिसरातील बहुतांश महिला नंतर नागरिक काही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात प्रश्न मांडण्याकरता गेले होते, जाब विचारण्याकरता गेले होते, काय विषय होता? विषय हेच होता की आमच्या सागर दादा चावरेला तिकीट मिळावी म्हणून। आमच्या सागर दादा चावरे सोबत खूप अन्याय झाला। ते आपल्या साध्या याच्यामध्ये राहिले पण त्यांच्यासोबत खूप अन्याय होऊ राहिला, आम्हाला त्याचं दुःख वाटते। फसवणूक झाली का त्यांची? फसवणूक झाली असं आम्हाला वाटते। काय एक अपेक्षा तुमची आगामी हे जे निवडणूक होऊ घातलेला आहे, तुमच्या परिसरामध्ये कसा एक नगरसेवक तुम्हाला पाहिजे? मला सांगा, आज तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात गेले होते, सगळ्या एरियातील सगळे नागरिक एकत्र होऊन गेले होते, काय नेमकी मागणी होती? सागर भाऊची होती, सागर भाऊ चावरे।